शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 22 ऑगस्ट 2024 वार गुरुवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला फुलांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळतो, तर झेंडूच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आज घसरण पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला झेंडूचे कमी झालेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर बाकीचे फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे का हे आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला भेटेल। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। झेंडूची क्वालिटी पाहू शकता, तर लाल झेंडूसाठी आपल्याला आज कमीत कमी 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर आज पुन्हा एकदा झेंडूच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला झेंडूसाठी कमी झालेले पाहायला मिळतात। तर साधारणतः पिवळ्या झेंडूसाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या झेंडूसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला झेंडूसाठी 10 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतात। तर झेंडूची आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला पुन्हा एकदा कमी झालेले पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी जास्ती असतं 50 ते 75 रुपये किलोपर्यंत आपल्याला शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 30 रुपये किलोपासून आपल्याला शेवंतीसाठी आज दर पाहायला मिळतात। तर आवक आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी कमी जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते फुलांचे दर कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला आज एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 80 ते 100 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला घटल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला तुकडा गुलाबसाठी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला गुलाबासाठी 50 रुपयापासून दर पाहायला मिळते। पर्पल शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 40 ते 60 रुपयापर्यंत पर्पल शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। जिप्सोफिलाची क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला जिप्सोफिला पाहायला मिळतो। तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 30 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला 80 ते 100 रुपयापर्यंत जिप्सोफिलासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार बदल झालेले पाहायला मिळतात। पिंगडीजीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला आज कमीत कमी 30 ते 40 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला पिंगडीसाठी कमी झालेली पाहायला मिळतात। गुलाबाची क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः एका बंचमध्ये आपल्याला 20 स्टिक पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपये ते जास्ती असतं, उच्चांकी दर 80 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 30 रुपयापासून गुलाबाचे दर आपल्याला पाहायला मिळतात। गुलाबाची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला गुलाबाच्या एका बंचसाठी कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपये ते जास्ती असतं 80 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 30 रुपयापासून एका बंचसाठी दर पाहायला मिळते। गुलाब पाकळीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला गुलाब पाकळी पाहायला मिळते। पासलीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी 10 ते 12 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते। जरबेराची क्वालिटी पाहू शकता, तर वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला जरबेरा पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत आपल्याला एका बंचसाठी दर पाहायला मिळते। एका बंचमध्ये आपल्याला 10 स्टिक पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये असलेली पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 30 रुपयेपासून एका बंचसाठी जरबेरासाठी दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सनफ्लावरसाठी 60 ते 80 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापासून आपल्याला सनफ्लावरसाठी दर पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण सनफ्लावरसाठी झालेली पाहायला मिळते।